साम्राज्याची वाटचाल या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश केलेला आहे. चला तर मग बघूया. तर दिल्लीच्या बादशाला मराठ्यांच्या ताब्यात ठेवून हे राजकारण त्यांनी असं चालवलं होतं आणि पेशव्यांच्या कलहाचा परिणाम म्हणूनच रघुनाथराव हा इंग्रजांच्या आश्रयाला गेला होता. हे आपण आपल्या पहिल्या उपक्रमात पण बघितलं. मग त्याला अशी आशा आणि लालसा होती की इंग्रजांना आपण जर मदत केली तर त्यांच्या मदतीनं आपल्याला पेशवेपद हे मिळवावं आणि पेशवेपद मिळावं असं त्याला सारखं वाटत होतं आणि मराठी लोकांना हे मान्य नव्हतं. मग त्याच्यामुळं मराठे आणि इंग्रज यांच्यातला हा जो संघर्ष होता हा अटळ राहिला. मात्र ह्याच्यामधून अजून एक गोष्ट स्पष्ट झाली की हिंदुस्थानावर राज्य कोणी करायचं याचा अंतिम निर्णय मराठी आणि आपले मराठे आणि इंग्रज या दोन महासत्तामधल्या संघर्षातूनच होणार होता. आता त्यावेळेस अशी परिस्थिती उद्भवलीच होती. त्याच्यामुळं कशा पद्धतीने ही समस्या सोडवली जाणार हे आता आपण पुढे बघूया. मुंबईहून बोरघाट मार्गानं इंग्रज मराठ्यांवर चालून आले. महादजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मराठी ही सेना एकटवली, संपूर्ण एकत्र आली आणि गनिमी कावा पद्धतीचा वापर करून इंग्रजांना धनधान्य मिळू दिलं नाही, तर गनिमी काव्यांनी हल्ले करून त्या इंग्रजांना पळवून लावलं. थोड्या म्हणजे त्यांना धनधान्य, काही जेवण वगैरे असं काहीच नाही मिळालं. मग पुढं या उभय सैन्याची भेट ही वडगाव म्हणजे आत्ताच मुंबई आणि पुणे रस्ता इथं पडली आणि या लढाईमध्ये इंग्रजांचा संपूर्णपणे पराभव झाला. चला, आता ही चांगली गोष्ट झाली. मग त्याच्यामुळं रघुनाथरावाला मराठ्यांच्या ताब्यात देणं हे इंग्रजांना भाग पाडलं. मग दिल्लीवर 1803 पर्यंत मराठ्यांचं हे संपूर्ण नियंत्रण होतं. आता इंग्रजांनी भारत जिंकला म्हणजे महादजींच्या कामगिरीचे मोल हे लक्षात येते. दिल्लीच्या कारभाराची व्यवस्था लावून ते पुण्यात आले आणि पुण्याजवळ वानवडी येथे त्यांचा मृत्यू झाला. विद्यार्थी मित्रांनो, आपण संपूर्ण ह्याच्यामध्ये बघितलं की महादजी शिंदे यांनी अतिशय हुशार आणि कर्तव्यदक्ष पद्धतीनं कसा लढा दिला आणि आपल्या जे काही शत्रू यायचे त्यांना कसं पळवलं त्यांनी, हे आपण सगळ्या या उपक्रमात बघितलं. त्यांची अर्थात इथं त्यांचं हे ठिकाण आहे, आपण बघतोय आपल्या उपक्रमामध्ये. तुम्ही पण व्यवस्थित बघा आणि कधी पुणे मुंबई या ठिकाणी गेलात तर या वानवडीला तर इथं जरूर भेट द्या आणि बघा ते ठिकाण. चला पुढे जाऊया. आता आपण बघूया की काही आपले सरदार, आपले काही घराणे बघूया आपण की शिंदे, होळकर, भोसले यांच्या प्रमाणेच इतरही काही प्रमुख सरदारांनी राज्यामध्ये उल्लेखनीय अशी सेवा केली होती आपल्या देशाची. शिवाजी महाराजांनी उभारलेलं आरमार हे कान्होजी आणि तुळाजी आंग्रे या पिता पुत्रांनी प्रबळ असं बनवलं आणि या प्रबळ आरमाराच्या जोरावरच त्यांनी इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी या सगळ्या आरमारी सत्तांना संपूर्णपणे धाकात ठेवलं होतं आणि मराठ्यांच्या राज्याच्या किनारपट्टीचं संपूर्णपणे रक्षण केलं. खरोखरच कौतुकास्पद हे कामगिरी आहे. पुढे जाऊया. सेनापती खंडेराव दाभाडे आणि त्यांचा पुत्र त्रिंबकराव यांनी गुजरातमध्ये मराठी सत्तेची पायाभरणी केली. त्याच्यानंतर खंडेरावांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी उमादेवी हिने अहमदाबादच्या मुघल सरदारांचा संपूर्णपणे पराभव केला आणि तिथला किल्ला सुद्धा जिंकून घेतला. बघा, आपले सरदार तर हुशार होतेच, पराक्रमी होतेच, पण त्यांच्या स्त्रिया सुद्धा कुठल्याही क्षेत्रामध्ये मागे पडलेल्या नाहीत. युद्धामध्ये म्हणा, राजकारभारामध्ये म्हणा, सगळ्या क्षेत्रामध्ये ह्या चांगल्याच त्यांनी आपली कामगिरी आपल्याला दिलेली आहे.
त्याच्यानंतर पुढं गायकवाड आणि गुजरात मधील वडोदरा हे ठिकाण आपल्या सत्तेचं केंद्र केलं. त्याच्यानंतर त्यांनी मध्य प्रदेशातील धार आणि देवासच्या पवारांनी शिंदे आणि होळकर यांना उत्तरेत मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार करण्यामध्ये मोलाचं असं सहकार्य दिलं. म्हणजे एकमेकांना सरदार मदत करून हे अशा रीतीने मोलाचं कार्य सगळे आणि चांगल्या कामगिऱ्या हे करत गेले. पुढे बघूया आपण काय शिकलो या विभागा अंतर्गत लिहिते व्हा मध्ये महादजी शिंदेचा पराक्रम तुम्हाला लिहायचा आहे. चला तर मग आता आपल्या पुढच्या विभागात अजून काय काय पराक्रम आहेत, अजून किती घराणे आपल्याला दिसणार आणि कोणते मातब्बर अशी आणि नेते मंडळी आपल्या ह्याच्यामध्ये आपल्याला सरदार मंडळी दिसणार आपण बघूया. चला तर